वेलकम टू दिशा क्लासेस. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 सर्किटचा पाहणार आहोत. सी द फर्स्ट एक्झाम्पल. इन फिगर, रे पी क्यू टच द सर्कल ॲट पॉइंट क्यू. सी फिगर इज अ गिवन. तर फिगर आपल्याला दिलेली आहे. फिगर मध्ये रे पी क्यू हा टँजंट आहे ॲट पॉइंट क्यू. मीन्स पी क्यू इज अ टँजंट. द लेंथ पी क्यू इज अ 12. पी क्यू ची लेंथ आपल्याला 12 दिलेली आहे. And PR, the length PR is 8. Then find length PS and RS. आता ह्या ठिकाणी आपल्याला दोन लेंथ फाइंड आउट करायच्या आहेत. कोणत्या दोन लेंथ? तर सी इन फिगर, लेंथ PS and लेंथ RS. ह्या दोन लेंथ फाइंड आउट करायच्या आहेत. फिगर मध्ये पाहूनच आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. PQ ही या ठिकाणी एक टँजंट आहे आणि PRS ही सेकंड आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला टँजंट सेकंड थेरम यूज करायचा आहे. आपण याच्या अगोदर थेरी पार्ट पाहिलेला आहे. टँजंट सेकंड थेरम मीन्स जी टँजंट सेगमेंट आहे तिचा स्क्वेअर मीन्स PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला फिगर मध्ये जे काही दिसते ते मेन्शन करावं लागेल. सो वी राईट हिअर in figure, ray PQ is a tangent. Ray PQ is a tangent at point Q. Q हा त्यांचा point of contact आहे. And line PRS is a secant. One is a tangent, another is a secant. Therefore, we use here by using tangent secant theorem. By using tangent secant theorem. Tangent secant theorem. आता हे थेरम आपल्याला फिगर मध्ये यूज करायचं आहे. टँजंटचा जो सेगमेंट पार्ट आहे त्याचा स्क्वेअर मीन्स पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू PR म्हणजे जो आउटर साइडला सेकंडचा पार्ट आहे तो आणि पूर्ण सेकंड मीन्स PR इंटू PS. सो वी राईट हिअर PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR इंटू PS. आता ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशन मध्ये घालायच्या. पहा PQ ची व्हॅल्यू आपल्याला 12 दिली आहे. मीन्स वी राईट हिअर 12 स्क्वेअर is equal to PR is 8 and we write PS as it is. आता इथे आपल्याला PS व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वी राईट हिअर PS इज इक्वल टू 12 चा स्क्वेअर 144 होतो. 8 हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आपण 8 ची साईड चेंज केली म्हणजे मल्टिप्लिकेशन मधून डिव्हाइड मध्ये केली. म्हणजे इथे आपल्याला 144 ला 8 ने डिव्हाइड करायचं आहे. डिव्हिजन केल्यावर आपल्याला आन्सर येईल 18. मीन्स द व्हॅल्यू ऑफ PS ची व्हॅल्यू आपल्याला ही 18 युनिट्स मिळालेली आहे. दिस इज अवर फर्स्ट आन्सर. आता पहा आणखी क्वेश्चन मध्ये अजून काय विचारले आहे का. फाइंड RS ची व्हॅल्यू विचारलेली आहे. म्हणजे ही जे फिगर मध्ये एवढा पोर्शन दिसतो त्या सेगमेंटची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता आपण फाइंड आउट केलं PS ही 18 आहे, PR हे 8 आहे. मग ह्या ठिकाणी RS आपण कसा फाइंड आउट करणार. तर आपण ऍडिशन प्रॉपर्टी यूज करू शकतो. द होल लेंथ PS is the addition of PR and RS. RS आणि PR ची ऍडिशन केली तर आपल्याला PS मिळते. PS ची लेंथ आपण आताच फाइंड आउट केली 18 युनिट्स आहेत. PR ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 युनिट्स आहे आणि RS ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ह्या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करणार. RS इज इक्वल टू 18 minus 8 means RS is equal to 10. This is our second answer. आपल्याला फक्त इथे PS ची व्हॅल्यू आणि RS ची व्हॅल्यू विचारलेली आहे. आपण टँजंट सेकंड थेरमचा यूज केलेला आहे आणि ह्या ठिकाणी ह्या दोन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहे. See the second example. In figure is here. In figure, chord MN and chord RS are given. In figure,
Here chord Mn and chord Rs intersects inside at a point D. फिगर मध्ये Mn ही chord आहे आणि Rs ही chord आहे. या दोन chords point D मध्ये intersect होतात and this point D is present inside the circle. हे given आहे. आता दोन एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये दिलेत. फर्स्ट आपण पहिल्याचा विचार करू. RD is equal to 15. RD ची व्हॅल्यू आपल्याला 15 दिलेली आहे. DS is equal to 4. MD is equal to 8 and DN आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता ह्या ठिकाणी दोन कॉर्ड्स आहेत. दोन कॉर्ड्स इंटरनली इंटरसेक्ट होतात. मग याच्याबद्दल एक प्रॉपर्टी आपल्या थेरी पार्ट मध्ये झालेली आहे. If two chords intersects inside the circle, then the product of the parts of that one chord is equal to the product of that segments of that second chord. म्हणजेच इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला, इथं जो MD आणि DN हे जे दोन पार्ट तयार झालेत कॉर्ड MN चे, त्यांचा प्रोडक्ट हा RD आणि DS यांच्या प्रोडक्टशी इक्वल असतो. आपल्याला थेरमच लक्षात ठेवायचे आहेत. ऍप्लिकेशन बेसवर आपल्याला एक्झाम्पल्स विचारतात, त्यामुळे फक्त थेरम हे लर्न नाही करायचे तर ते लक्षात ठेवायचे. आता दोन कॉर्ड्स आहेत. दोन कॉर्ड्स इंटरनली इंटरसेक्ट होतात. म्हणजे पटकन आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ह्या ठिकाणी एक कॉर्ड MN आहे. MN चे दोन पार्ट कुठले आहेत? MD आणि DN आहे. RS चे दोन पार्ट कुठले आहेत? तर RD आणि DS आहे. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट इथं इक्वल असणार आहे. मग त्यासाठी इथं आपल्याला फक्त त्याची कंडिशन जी आहे ती मेन्शन करावी लागेल. वी राईट हिअर फॉर फर्स्ट वन. इन फिगर chord MN and RS intersects at a point D, which is inside the circle. Which is inside the circle. हा पॉइंट सर्कलच्या इनसाइड मध्ये आहे. याची एक प्रॉपर्टी वेगळी आहे. जर त्यांचं इंटरसेक्शन एक्सटर्नली असेल तर त्याची प्रॉपर्टी वेगळी आहे. आता इथं आपल्याला बाय युजिंग द प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्टिंग ऑफ टू कॉर्ड्स इनसाइड द सर्कल आपल्याला यूज करायचे आहे. बाय युजिंग the theorem of internal division of chords. Internal division of chords. दोन chordsचं division हे internally झालेलं आहे. So we use here the theorem, that is by using the theorem of internal division of chords, which is we write here the product of the segments of chord MN, which is equal to DM into DN is equal to, आता RS chord चे दोन पार्ट झाले, DR into DS. आता ज्या व्हॅल्यू फर्स्ट एक्झाम्पल मध्ये दिलेल्या आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार. DM ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. DM मीन्स MD. MD ची व्हॅल्यू 8 आहे, मग इथं आपण 8 घेतली. इंटू DN ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, त्यामुळे DN आपण आहे असंच घेणार. इज इक्वल टू DR और RD ची व्हॅल्यू 15 आहे. and DS is equal to 4. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. DN is equal to 15 4 जा 60 अपॉन 8, म्हणजेच DN ची व्हॅल्यू काढायला आपल्याला इथे 8 ने डिवाइड करावं लागेल. इफ वी डिवाइड हिअर 60 by 8, 8 7 जा 56, 4 रिमाइंडर राहतात. परत आपण एक 0 घेतला, 40 झाले. मीन्स 8 5 जा 40. मीन्स द व्हॅल्यू ऑफ DN इज हिअर 7.5. म्हणजे फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला DN ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागली होती. इथे DN ची व्हॅल्यू 7.5 युनिट्स आलेली आहे. आता नेक्स्ट पहा, सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. इफ RS इज 18. आता RS म्हणजे सेकंड एक्झाम्पल मध्ये पूर्ण कॉर्डची लेंथ दिली आपल्याला, RS 18 दिलेली आहे. MD
is 9. dn is 8. Find ds. बघा, मगाशी आपल्याला rd दिला होता, ds दिला होता, md दिला होता आणि dn काढायचा होता. पण जरा इथं चेंज केलेला आहे. इथं पूर्ण कॉर्डची लेंथ दिलेली आहे, म्हणजे rs जी आहे ती 18 आहे आणि आपल्याला ds ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग ह्या ठिकाणी ds ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून आपण ds ची व्हॅल्यू जर x कन्सिडर केली, पूर्ण rs ची व्हॅल्यू ही 18 आहे, मग rd ची व्हॅल्यू काय येईल? तर rs इज इक्वल टू 18 असेल आणि ds ची व्हॅल्यू जर x असेल तर rd ची व्हॅल्यू किती येईल? ऍडिशन प्रॉपर्टी आपण वापरू शकतो, 18 मायनस x. आता ह्या ठिकाणी आपल्याला त्या सेगमेंटच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला ds ची व्हॅल्यू मिळून जाईल. आता इथं आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय, सेकंड मधला सेकंड पार्ट. पण परत आपल्याला ह्या ठिकाणी मेन्शन करावं लागेल, बोथ दी कॉर्ड्स मीन्स कॉर्ड mn and rs intersect inside the circle at point D. पॉइंट D मध्ये ते इंटरसेक्ट होतात. सेम प्रॉपर्टी आपण यूज करणार आहोत बाय युजिंग theorem of internal division of chords. दोन chords आहेत त्यांचं डिव्हिजन इंटरनली होतं. ही प्रॉपर्टी म्हणजेच इथं आपण त्यांचा प्रोडक्ट mn chordचे झालेले दोन पार्ट्स मीन्स वी राईट हिअर dn into dm is equal to here dr into ds. पहा, मगाचीच प्रॉपर्टी आपण यूज केलेली आहे. आता ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण इथं घालणार आहोत. dn ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8. dm मीन्स md ची व्हॅल्यू दिलेली आहे 9. dr आपल्याला दिलाय का पहा फिगर मध्ये. dr आपण फाइंड आउट करतोय, दिलेला नाहीये म्हणजे आपण इथं drच घेतोय आणि ds पण आपण फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आता इथं त्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीत, त्या व्हॅल्यू आपण कन्सिडर करू. कन्सिडर ds इज इक्वल टू x. जर ds ची व्हॅल्यू आपण x केली तर rd ची व्हॅल्यू पण आपल्याला मिळेल. rd इज इक्वल टू 18 मायनस x. आता ह्या ज्या दोन व्हॅल्यू आपण इनडायरेक्टली x च्या फॉर्म मध्ये फाइंड आउट केले त्या आपण ह्या इक्वेशन फर्स्ट मध्ये व्हॅल्यू घालणार. म्हणजे पुन्हा आपण इथं लिहितोय 8 into 9 is equal to rd ची व्हॅल्यू आपल्याला 18 मायनस x into ds ची व्हॅल्यू आपण x कन्सिडर केलेली आहे. आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 9 8 जा 72 is equal to 18 into x. x आणि 18 चं मल्टिप्लिकेशन 18x minus x into x is the x square. आता ह्या राईट साइडच्या टर्म सगळ्या आपण लेफ्ट साइडला घेतो. सी ना, x स्क्वेअर मायनस होता तो निगेटिव्ह झाला, निगेटिव्हचा तो पॉझिटिव्ह झाला. 18x तो निगेटिव्ह झाला मीन्स मायनस 18x प्लस 72 ची काही आपण प्लेस चेंज केलेली नाहीये, त्यामुळे 72 चं साइन आहे तसंच राहणार. म्हणजे इथं आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आपल्या सिलेबस मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन हा एक स्पेशल चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलेत. आता इथं आपल्याला x स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कुठल्याही मेथडनं सोडवू शकतो. सगळ्यात सिम्पलेस्ट मेथड आहे ती फॅक्टरायझेशन. म्हणजे आता आपल्याला इथं फॅक्टर्स पाडून इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. मल्टिप्लिकेशन 72 पाहिजे, प्लस आहे. प्लस म्हणजे या ठिकाणी प्लस साइन आपल्याला ऍडिशन सांगेल. प्लस म्हणजे ऍडिशन करायचे. दोन नंबर्स आपल्याला असे शोधायचे आहेत की त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन 72 आलं पाहिजे आणि ऍडिशन ही मायनस 18 आली पाहिजे. ऍडिशन मायनस 18 आली पाहिजे. अशी पेअर आपल्याला शोधायची आहे. मल्टिप्लिकेशन
हे आपल्याला 72 पाहिजे आणि ऍडिशन ही आपल्याला -18 पाहिजे. तशी पेअर पाहिली तर 12 6 जा 72 म्हणजे ह्या ठिकाणी आपण पेअर घेणार आहोत ती 12 आणि 6. आता ऍडिशन आहे. ऍडिशन म्हणजे दोघांना सेम साईन दिल्यावरच आपण ऍडिशन करतो. मग आता सेम साईन म्हटल्यावर प्लस द्यायचं का मायनस? तर मिडल टर्म कडे पाहायचं. -18 आहे म्हणजे दोघांना आपल्याला मायनस साईन द्यावं लागेल. म्हणजे ह्या 18x चे फॅक्टर्स आपण -12 आणि -6 घेतले. मीन्स वी राईट हिअर x -12 in second bracket x minus 6 is equal to 0. ठीक आहे. आता इथे सॉल्व केलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. x minus 12 is equal to 0 येऊ शकेल किंवा x minus 6 is equal to 0 येऊ शकेल. सिम्प्लिफाय केलं तर x is equal to 12 येईल किंवा x is equal to 6 येईल. बघा x म्हणजे ds ची लेंथ आहे. आता आपल्याला फक्त ds चीच लेंथ विचारलेली आहे. पण आपल्याला इथे दोन आन्सर मिळाले आणि दोन्ही पॉसिबिलिटी असू शकतात. ds ची लेंथ 12 असू शकते किंवा ds ची लेंथ 6 सुद्धा असू शकते. का? तर पूर्ण rs हा 18 आहे आणि 18 मधला पार्ट ds आहे पण तो 18 पेक्षा छोटा आहे. म्हणजे ह्या दोन्ही पॉसिबिलिटी आपण करेक्ट आहेत. म्हणून आपण इथे लिहू शकतो the value of ds is equal to 12 or the value of ds is also equal to 6. ह्या ठिकाणी ds ची व्हॅल्यू जर 12 असेल तर rd ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 6 येईल आणि जर आपण ds चीच व्हॅल्यू 6 कन्सिडर केली तर rd ची व्हॅल्यू ही 12 होईल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ds ची व्हॅल्यू घेऊ त्या पद्धतीने rd ची व्हॅल्यू चेंज होईल. पण फक्त क्वेश्चन मध्ये आपल्याला ds विचारलेला आहे आणि जर rd विचारला तर rd चे सुद्धा आपल्याला इथं दोन व्हॅल्यूज येतील. See the question number 3 from same practice set 3.5. फिगर दिलेली आहे, क्वेश्चन दिलेला आहे. इन फिगर O is the center of circle. फिगर मध्ये पाहिलं तर कळेल की O हा सेंटर ऑफ सर्कल आहे. And B is the point of contact. पहा B is the point of contact. कोणाचा point of contact आहे? तर B is a point of contact of tangent AB. म्हणजे AB ही या ठिकाणी tangent आहे. AB is a tangent. Sec OE is perpendicular to AD and the value of AB is 12, AC is 8, then find the value AD. AD ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. Find the value DC. DC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि नेक्स्ट आहे ती DE ची व्हॅल्यू फाइंड आउट. इथे आपल्याला तीन व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे. पण गिव्हन काय आहे? टँजंटची लेंथ दिलेली आहे. आपल्याला फिगर मध्ये दिसतंय AB एक टँजंट आहे आणि ACD ही सेकंड आहे जी पॉइंट C मध्ये आणि D मध्ये सर्कलला इंटरसेक्ट होते. म्हणजे एक टँजंट आहे आणि दुसरी सेकंड आहे. म्हणजे पुन्हा आपल्याला इथे टँजंट सेकंड थेरमचा यूज करायचा आहे. आता इथे आपण मेन्शन करू इन फिगर रे AB is a tangent. AB is a tangent at point B. At point B and line ACD is a secant. Is a secant at point C and D. C आणि D मध्ये इंटरसेक्ट होते, टच होते. म्हणजे ACD ही सेकंड आहे. एक सेकंड आहे आणि एक टँजंट आहे. सो हिअर वी राईट बाय युजिंग tangent secant theorem. Tangent secant theorem. या प्रॅक्टिस सेट मध्ये फक्त आपल्याला सगळे थेरम्स हे लर्न पाहिजेत. लर्न म्हणजे आपल्याला त्या प्रॉपर्टीज त्या थेरम्स दिलेल्या फिगर मध्ये आपल्याला यूज करता आल्या पाहिजेत. आता टँजंट कोण आहे? तर AB. सो वी टेक द स्क्वेअर ऑफ द टँजंट मीन्स AB स्क्वेअर इज इक्वल टू सेकंड कोण आहे? ACD ही सेकंड आहे. म्हणजे ह्या ठिकाणी AB स्क्वेअर इज इक्वल टू
AC into AD. AC into AD. आता व्हॅल्यूज घालायच्या आहेत. AB ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 12 स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 8 आणि AD ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, जी क्वेश्चन मध्ये फर्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो वी राईट हियर AD इज इक्वल टू 144 अपॉन 8. आता 8 ने डिव्हाइड करायचं आहे. 8 1 जा 8, 8 8 जा 64. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला AD ची व्हॅल्यू AD इज इक्वल टू 18 युनिट्स मिळालेली आहे. फर्स्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली AD पूर्ण AD ची व्हॅल्यू म्हणजे इथून ही जी सेगमेंट आहे याची व्हॅल्यू आपल्याला 18 आलेली आहे. आता नेक्स्ट पहा DC ची व्हॅल्यू काढायची आहे. फिगर मध्ये पाहिलंच की आपल्याला कळणार आहे. हाऊ वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ DC आणि AC ची ऍडिशन केली तर आपल्याला AD मिळतं. मीन्स वी राईट हियर AD इज इक्वल टू AC प्लस DC. AC आणि DC ची ऍडिशन केली की AD मिळते. AD ची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केली 18 आहे. AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 8 आहे. प्लस DC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. By addition property we solve here. That is DC is equal to 18 minus 8 means DC is equal to 10 units. सेकंड आपण आन्सर फाइंड आउट केलं DC ची व्हॅल्यू 10 आली. आता DC फिगर मध्ये पहा DC ही कॉर्ड आहे. आता DC ही कॉर्ड आहे, OE ही परपेंडिक्युलर ऑन दॅट कॉर्ड. And next question that is to find the length DE. आपल्याला लेंथ DE फाइंड आउट करायची आहे. See, seg OE is perpendicular on chord CD. आता हे थेरम आपल्याला 9th मध्ये झालेलं आहे. सेंटर पासून जर एक परपेंडिक्युलर लाईन आपण कॉर्डवर ड्रॉ केली तर ती सेगमेंट त्या कॉर्डला बायसेक्ट करते. Okay, means perpendicular drawn from center. We write that property here. Perpendicular drawn from center. Perpendicular drawn from center bisect the chord. Center of circle. Perpendicular drawn from the center of the circle to the chord. Bisect the chord. Bisect the chord. त्याच कॉर्डला बायसेक्ट करते. मीन्स आता इथे आपल्याला CD ची लेंथ मिळालेली आहे किंवा DC ची लेंथ 10 आहे आणि DE ची लेंथ काढायची आहे. सो वी राईट हियर रिलेशन बिटवीन द DE अँड DC. DE इज हाफ ऑफ DC. DC च्या हाफ आहे. मीन्स हाफ ऑफ 10 is equal to 5. Means we write here DE is equal to 5 units. DE ची लेंथ आपल्याला इथे 5 युनिट्स मिळालेले आहे. क्वेश्चन मध्ये 3 व्हॅल्यू विचारल्या होत्या. 3 व्हॅल्यू आपण फाइंड आउट केले. पहिल्यासाठी आपण टँजंट सेकंड थेरम यूज केलं. सेकंड साठी आपण ऍडिशन प्रॉपर्टी यूज केली आणि थर्ड साठी परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर बायसेक्ट दी कॉर्ड या थेरमचा यूज करून आपण ह्या तिन्ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. See the question number 4. In figure PQ is equal to 6. PQ is given here 6. And QR is 10. PS is 8. And find the value of TS. आपल्याला इथे TS ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. TS ही एक कॉर्ड आहे. QR ही एक कॉर्ड आहे. पण ह्या दोन कॉर्ड्स इंटरसेक्ट पॉइंट P मध्ये होतात. अँड P इज प्रेझेंट आउटसाइड दी सर्कल. म्हणजे ह्या दोन कॉर्डचं इंटरसेक्शन आउटसाइडला होतं. हे एक नेक्स्ट थेरम आहे आपली. When the two chords intersects outside the circle, then the product, which product? That is PS. This product PS into PT is equal to PQ into PR.
म्हणजे ही पण थेरम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक्सटर्नली ज्यावेळी ते आउटसाइडला ज्यावेळी इंटरसेक्ट होतात त्यावेळी त्या सेगमेंटचा पार्ट जो आउटसाइडला आहे पीएस इन टू ती पूर्ण जी सेगमेंट आहे पीटी त्यांचा प्रोडक्ट हा पी क्यू आणि पी आर शी इक्वल असतो. सो हिअर वी राईट इन फिगर chord TS and QR intersects outside the circle at point D. Point D and position त्याची outside ला आहे. Means here again we use that theorem, that is the intersection of the chords externally. So we write here by using theorem of external division of chords. इंटरनली असेल तर आपण जे सेगमेंट तयार झाले त्यांचा प्रोडक्ट इक्वल दाखवतो. एक्सटर्नली असेल तर जो बाहेर सेगमेंट आहे तो आणि मोठा जो पूर्ण सेगमेंट तयार होतो पीटी त्यांचं मल्टिप्लिकेशन पी क्यू आणि पी आर शी असतं. सो हिअर वी राईट PS into PT is equal to PQ into PR. आता ज्या व्हॅल्यूज दिले त्यांची व्हॅल्यू इथं आपण घालूया. PS ची व्हॅल्यू दिलेली आहे 8, PT ची व्हॅल्यू दिली आहे का पहा क्वेश्चन मध्ये. PQ दिलेला आहे 6, QR दिलेला आहे 10, PS दिलेला आहे. PT ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही म्हणून PT आपण आहे तसं घेतो. PQ ची व्हॅल्यू 6 आहे आणि PR ची व्हॅल्यू आता इथे पहा PQ 6 आहे, PR ची व्हॅल्यू म्हणजे PR आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग आपण इथं PR आहे असं लिहून घेऊ. देन हिअर वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ PR. PR ची व्हॅल्यू काढायची आहे. PR इज द ऍडिशन ऑफ PQ प्लस QR. PQ is a 6, QR is a 10, means addition is 16. आता ही जी व्हॅल्यू आपल्याला 16 मिळालेली आहे ती व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये घालणार. PR ची व्हॅल्यू आपल्याला 16 येते. सो वी राईट हिअर so 8 into PT is equal to 6 into 16. 6 into 16. आता PT ची व्हॅल्यू काढायची आहे. PT is equal to 6 into 16 upon 8. मल्टिप्लिकेशन मध्ये 8 होते लेफ्ट साइडला, आपण त्या राईट साइडला घेतलेला आहे त्यामुळे ते डिव्हिजन मध्ये गेले. आता इथं आपल्याला 8 ने डिव्हाइड करायचं आहे. 8 1 जा 8 and 8 2 जा 16 and 2 6 जा 12 आले म्हणजे PT ची व्हॅल्यू आपल्याला इथं 12 आली. पण क्वेश्चन मध्ये पहा आपल्याला PT चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे का? PT चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे का? नाही, आपल्याला TS विचारलेला आहे. Then we write TS. How we find the value of TS? See, TS is equal to PT minus PS. PT ची व्हॅल्यू आत्ताच फाइंड आउट केली 12 आहे. PS ची व्हॅल्यू आपल्याला 8 दिलेली आहे. सिम्प्लिफिकेशन केल्यावर आपल्याला TS ची व्हॅल्यू इथे 4 युनिट्स मिळालेली आहे. The value of TS is 4. म्हणजे ह्या ठिकाणी एक्सटर्नली डिव्हिजन होतं म्हणून ह्या एक्झाम्पल साठी आपण थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डचा यूज केलेला आहे. See the question number 5. In figure, say EF is a diameter and DF is a tangent. ही जी DF आहे, it is a tangent. And EF is a diameter. The radius of circle is R, means EH is R, HF is R, means EF is equal to 2R. Then prove that DE into DE into GE is equal to 4R square. आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला क्वेश्चन नंबर 3 किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारू शकतात.
म्हणजे हे आता इथं आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी वापरायची आहे. हे एक्झाम्पल अनेक मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. पण कुठली मेथड यूज करायचं त्यासाठी आपल्याला ते थिंकिंग झालं पाहिजे. आता फिगरमध्ये नीट पहा कुठले कन्सेप्ट आहे. DF ही टँजंट आहे. ओके. EF ही डायमीटर आहे आणि GE ही एक सेकंड आहे. आता EF ही टँजंट आहे, DF ही टँजंट आहे आणि EF ही डायमीटर आहे. म्हणजे डायमीटर केलं तर HF ही रेडियस झाली. मग आपल्याला हे रिलेशन माहित पाहिजे. रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू टँजंट मीन्स F अँगल इज अ राईट अँगल. म्हणजे हे पहिल्यांदा आपल्याला मेन्शन करावं लागेल. In figure, say DF is a tangent. DF ही tangent आहे. Okay. And sec HF is a radius. It's a radius. Therefore, sec HF is radius which is a perpendicular to tangent DF means sec EF is perpendicular to sec DF. Therefore, we mention here angle DFE is equal to 90 degree. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे DFE हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग पटकन आपल्याला लक्षात आलं पाहिजे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे आपण त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करू शकतो. सो हिअर वी राईट इन right angled triangle DFE by using Pythagoras theorem. याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. Hypotenuse square, which is a hypotenuse? DE is a hypotenuse. DE square is equal to DF square plus EF square. आता इथे DE square is equal to DF square प्लस EF. आता आपल्याला जे प्रूव्ह दॅट आहे ते रेडियसच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. आणि EF ही डायमीटर आहे म्हणजे EF ची व्हॅल्यू ही ट्वाइस R झाली. ट्वाइस R स्क्वेअर. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ह्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस 4R स्क्वेअर. ठीक आहे. याला आपण इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करू. म्हणजे एक प्रॉपर्टी यूज करून आपण इथं DE स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली. आता सेकंड थिंकिंग पहा. DF ही टँजंट आहे आणि DE ही सेकंड आहे. म्हणजे एक टँजंट आहे सेकंड आहे आपण ते मेन्शन करू. से DF is a tangent and DGE is a secant. So by using here tangent secant theorem, tangent secant theorem चा आपण यूज करणार. ओके. Tangent means tangent square is equal to DF square. DF square is equal to DG into DE. DG into DE. हे आपण इक्वेशन सेकंड कन्सिडर केले. ठीक आहे. आता इथं DF स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली आणि फर्स्ट इक्वेशन पण आपलं पहा. DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर प्लस 4R स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट इक्वेशनला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर DF स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळू शकते. मीन्स वी राईट हिअर DF स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर मायनस 4R स्क्वेअर. DF स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण इथं इक्वेशन याला आपण फर्स्टच म्हणू. ठीक आहे.
हे इक्वेशनची गरज आता आपल्याला इथं नाहीये. पण फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला काय मिळालं? df स्क्वेअर ची व्हॅल्यू de स्क्वेअर मायनस 4r स्क्वेअर मिळाली. सेकंड इक्वेशन मध्ये मग आपल्याला df स्क्वेअर चीच व्हॅल्यू मिळाली dg इंटू de. दोन्ही व्हॅल्यू df स्क्वेअरच्या आहेत म्हणजे दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी राईट हिअर de स्क्वेअर minus 4r square is equal to dg into de. Okay, from equation first and second. From equation first and second आपण इथं कंपेअर केलं. आता पहा आपल्याला हा जो 4r स्क्वेअर आहे तो आपल्याला टू प्रूफ मध्ये राईट साइडला घ्यायचा आहे आणि इथं आपला तो लेफ्ट साइडला आलाय. त्यामुळे आपण लेफ्ट साइडला जो 4r स्क्वेअर आहे तो राईट साइडला घेणार आहोत आणि राईट साइडचं जे प्रोडक्ट आहे तो आपण लेफ्ट साइडला घेणार आहोत. म्हणजे इथं आपण लिहू शकतो de स्क्वेअर मायनस हा पूर्ण प्रोडक्ट आपण घेतोय मायनस dg इंटू de इज इक्वल टू 4r स्क्वेअर. आता परत कंपेअर करूया आपण. आपल्याला टू प्रूफ मध्ये राईट साइडला 4r स्क्वेअर पाहिजे. आपला राईट साइडला 4r स्क्वेअर मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला लेफ्ट साइडला सिम्प्लिफिकेशन करून आन्सर आपल्याला de इंटू ge फाइंड आउट करायचा आहे. आता इथं बघा de स्क्वेअर मायनस dg इंटू de आहे म्हणजे a स्क्वेअर मायनस ab आहे. अशा वेळी आपण a बाहेर काढतो म्हणजेच इनडायरेक्टली आपल्याला इथं de हा स्क्वेअर आहे. दोन्ही टर्म्स मध्ये de आहे म्हणून de मी ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढला. तर इथं राहील de मायनस dg इज इक्वल टू 4r स्क्वेअर. आता फिगरची हेल्प घ्यायची आपल्याला. de मायनस dg फिगर मध्ये पहा de मायनस dg म्हणजे de सेगमेंट मधून dg सेगमेंट मायनस करायचा म्हणजे आपल्याला ge निघेल. ओके, म्हणजे ह्या दोघांचं सबट्रॅक्शन हे ge असेल. सो वी राईट हिअर de इंटू ge इज इक्वल टू 4r स्क्वेअर. पहा टू प्रूफ आपला आन्सर मिळालेला आहे आपल्याला de इंटू ge इज इक्वल टू 4r स्क्वेअर. म्हणजे ह्या ठिकाणी आपण अजून पण वेज निघू शकतात की आपण याचा आन्सर हे प्रूफ करू शकतो. म्हणजे प्रूव्ह दॅट हे एक्झाम्पल असं आहे की ज्या ठिकाणी आपलं थिंकिंग आलं पाहिजे. कुठल्या प्रॉपर्टीज कुठले थेरम आपल्याला इथे यूज करायचे आहे. आता ह्यासाठी आपण इथे पायथागोरस थेरम यूज केलं आणि टँजंट सेकंड थेरम यूज केलं. ह्या दोन्ही थेरमचा उपयोग करून आपण हे एक्झाम्पल प्रूफ केलेलं आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 3.5 हा संपलेला आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट 3 हा घेणार आहोत. अवश्य आमचा नेक्स्ट व्हिडिओ पहा. थँक यू.